शिवा खीर खायची? हो. ऐका ऐका सगळ्यांनी खीर भरवते आपल्या शिवाला. नाही चालेल. सॉरी सॉरी मी मुद्दाम नाही केलं चुकून हे माझ्या मागे लागलेलं सॉरी मी खरंच नाही लागलं नाही ना. अरे ठीक आहे ठीक आहे. खूप खीर केलेली आहे आणि सगळ्यांना मिळणार. मी काय म्हणतो खूप खीर येते म्हणजे भांड मोठं असेल तर ह्या पानागेला आधी बाजूला काढा. अरे ते जिम्मावरती बसून शेप केली बसून अशी. तुम्हाला तरी जमणार आहे का? शिवाला तरी येतं पण भाई खतरनाक भाई. आणि हे आयडिया वर झाली माहिती. आवडली ना तिला खूपच. बरं चला निघतो आम्ही. आपली गाड 2 दिवसानंतरच पडेल ना. चला चला बाय संपदा. बाय बाय बाय. एक मिनिट काय झालं आता? इथे या इथे या तुम्ही. काय झालं? मला सांगा किती दिवस उरलेत एंगेजमेंटला? 2 हो 2 दिवस. आणि अजून याने कपडे घेतले नाहीयेत. काय चालू आहे तुमचं? काय रे रॉकी? अरे रॉकी हे तुला शोभतं का रे? तुझ्यामुळे आम्हाला ओरडतात यार. रॉकी कळायला पाहिजे यार तुला काय अरे. ए ही नाटकं माझ्या समोर नको करू हा. मला सगळं कळतं तुमचं. आजच्या आज कपडे घ्यायचे कळलं? अगं आम्ही जाणारच होतो ते त्या दिवशी जरा काम होतं म्हणून ते राहून गेलं. राहून गेलं ना. एंगेजमेंट पण राहून जाईल. चालेल तुला? चालेल. नाही असं कसं चालेल? नाही चालणार ना. नाही चालणार. आजच्या आज कपडे घेऊन यायचे. आज शिवा डे आहे ना. आजच शिवाला तुमचं नाव सांगते. तिच्याकडून आजच्या आज ओरडा खायचा आहे का तुम्हाला? नाही हे बघा तुमची मैत्रीण जरी असली ना ती माझी वहिनी आहे ती. आता कळलं? ए भाई जाम डेंजर आहे रे. डायरेक्ट धमकी देते. अरे शांत राहा ना जरा. धमकी द्यावी लागते नाही तर तुमचा मित्र ऐकत नाही ना. हे बघा वहिनी भाई बोलू ना. अरे वहिनी साहेब तुम्ही आता बोललात की शिवा डे ना आज, तर आम्ही आत्ताच्या आत्ता जाऊन लगेच शॉपिंग करतो. म्हणजे कसं शिवा पण खुश, शिवा खुश तर आम्ही खुश, आम्ही खुश तर दाजी खुश, दाजी खुश तर तुम्ही खुश आहेतच. आता बस झालं. आपल्याला काय पाहिजे अजून? आणि ऑप्शन नाही आहे तुमच्याकडे. अरे ह्याला मी म्हणाले की माझ्यासोबत चल तर तेही यायचं नाही. आणि तुमच्यावर सोडलं तर हे असं रिलॅक्स सगळं. असाच आहे रॉकी. अरे काय यार तुषार. ते सॉरी म्हणजे मला जरा असं टेन्शन आलं ना म्हणून मी चिडले. बाकी काही नाही. टेन्शन आलं की चिडायचं. अगं संपदा तू टेन्शन नको घेऊ. आज आम्ही सगळी तयारी करतो. हा ओके. सॉरी. चला बाबा त्याचा रोमांच झाल्यावर चल चल. नक्की जायचं. नक्की. प्रॉमिस? येस. बाय. बाय. फोटो पाठव मला. बाय. दोघी काहीतरी ठरवून आलेलं दिसतं. नाही बोला. काही ठरवून नाही आलोय. आजचा दिवस एवढा छान गेला. सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं हो की नाही. पण आपण विसरलोय की 2 दिवसावर आपल्या घरात साखरपुडा आहे आणि तयारी काहीच झाली नाहीये. ह्यांना पण काहीच टेन्शन नाहीये. अजून आले नाहीये ते. हे बघ उर्मिला, लक्ष्मण इथे नसला तरी तू काळजी करू नकोस. माझं आहे लक्ष. आणि हे बघ कोण म्हटलं तुला माझं लक्ष नाही? माझं डेकोरेटरशी बोलणं झालेलं आहे. भाऊ हा मला इन्व्हॉल्व करा जरा. तुम्ही काय ठरवलंय, काय करताय? अरे तसं नाही आशू. आता ऑफिसची सगळी जबाबदारी तू घेतलीयस. म्हटलं हे मी बघतो. बरं मी त्या केटररवाल्याशी पण बोललोय. अच्छा त्याच्याशी झालंय सगळं बोलणं. फक्त मेनू काय काय असेल ते त्याच्याशी बोलून तू ठरव. चालेल ते मी ठरवतो. बर
आणि हॉलचं काय हो? हॉल मी बुक करतो. आम्ही आता लिस्टच काढत होतो की सगळ्यांना फोन करून आपण इन्व्हाइट करूया ना ताई. हो, अगदी छोटा कार्यक्रम करू, अगदी आपल्या जवळच्या लोकांना बोलवू, म्हणजे गडबड होत नाही. मलाही तसंच वाटतंय. लक्ष्मणही उद्या येतोच आहे, तो आल्यावर घाई करायला लागेल. हो, घाई करायला लागेल म्हणजे काय? करायलाच हवी, घरचं कार्य आहे. तेही आहेच, आणि घरातलं कार्य आहे म्हटल्यावर सगळं आपल्या दोघांनाच करावं लागणार. आशू, दुसरं कोण आहे सांग? भाऊ अहो काय बोलता, आई समोर आहे तुम्ही. ए, आशू थांब, तुझ्या बायकोला सांगते, ती बरोबर बघेल तुझ्याकडे. मी काय केलंय? मी भाऊंना सांगतो उलट की ते तुमच्यातलं तुमच्यात ठेवा, मला नको घेऊस मध्ये. काय आहे सगळं? म्हणजे मला घराबाहेर काढलं आणि हा चंदन त्या अर्चनाला घेऊन देसाईंसोबत एन्जॉय करतोय. चांगलं चाललंय. आता कोणाला काही प्रॉब्लेम नसेल ना, कोणाला काही फरकच पडत नाही. हा फक्त मी काही केलं की सगळ्यांना दिसतं. पण मी पण शांत बसणार नाही आता. हॅलो दिव्या, हाऊ आर यू? हाय सर, मी बरी आहे. सर, तुम्ही आज संध्याकाळी फ्री आहात का? हो आहे ना. का ग, काय झालं? आपण डिनरला जाऊयात? ग्रेट दिव्या, हे खरंच कमाल सरप्राईज आहे. जाऊ ना आपण. चंदन, मीही तुझ्याशिवाय खुश राहू शकते. दादा, शीलाला बघ ना. तिला का बघू पण? अरे, ती रडल्यासारखी वाटत नाही तुला? रडत? अरे शीला रडते. शीला, शीला, ए शीला. काय नामदेव, काय चाललंय काय? शीला, काय झालं? नाही सर, काय बी नाही झालं. अगं, जे काय झालं ते मोकळेपणाने सांग ना. शिला, रडू नको ग पोरी. हे बघ, काय झालं? काहीतरी बोलशील, सांगशील तर आम्हाला कळेल ना. बोल ना बाळा. बघ शीला, जे काही झालंय ते जर आम्हाला सर्वांना सांगितलंस तर मन हलकं होईल. हो बाळा, हे बघ, सर पण आता सांगतायत तुला. बोल ना बाळा काहीतरी. शिवा, जरा सांग बाई तूच. हो, बोला ना तुम्ही. तुम्हाला कोणी काहीही बोलणार नाही. सर, मी एका बाईकडे कामाला जाते. शाळेत येताना रोज मी आधी तिच्याकडे जाते. आज पण मी गेले, पण त्या बाईने माझ्या दप्तरातले सगळे पुस्तकं रस्त्यावर फेकले सर. काय? आणि सर, ती म्हणाली की ही रद्दी जर घेऊन येणार असशील तर उद्यापासून कामावर येऊ नको. सर, ती माझ्या पुस्तकांना रद्दी म्हणाली. हो सर. ही शिकली सवरलेली माणसं अशी वागतात. मला एक शांतपणे सांग, हे नेमकं का घडलं? ती बाई असं का वागली? काही घडलं का तुमच्यामध्ये? काही गोळा कधी झाली का? सर, मी नेहमीप्रमाणे त्यांच्या घरात काम करत होते. बाहेर हॉलमध्ये काहीतरी गोंधळ चालला होता.
तिचा लहान मुलगा आहे सर. तो तिला प्रश्न विचारत होता. काहीतरी गणिताचा प्रश्न होता सर. पण तिचं तिच्या नवऱ्याबरोबर भांडण चालू होतं. अहो सर, तिने तिच्या नवऱ्याचा राग त्या लहान मुलावर काढला. बापरे, मग काय झालं? सर, मी म्हणाले याव, तो गणिताचा प्रश्न विचारतोय, मी सांगू का त्याला उत्तर? तर ती माझ्यावर चिडली. मला म्हणाली की स्वतःला लय शहाणी समजतेस का तू? हा, हुशार आहेस का माझ्यापेक्षा तू? लायकीत राहा. इथे भांडी घासायला येते ना, तर भांडीच घास. पुढे पुढे करू नकोस. सर, तिने माझी लायकी काढली हो. जाऊ दे ग, असल्या माणसांकडे नसतं लक्ष द्यायचं. मरू दे. अरे पण तुम्ही बोलला का नाही त्यांना काही? बोलून दाखवायचं ना, शांत बसल्या असत्या. कसं बोलू मी? मी जर बोलले असते तर माझं काम गेलं असतं ना. एक मिनिट. मला एक सांग, तुला महत्वाचं काय आहे? तुझं काम का तुझा स्वाभिमान? हे काम गेलं तर दुसऱ्या 10 घरामध्ये कामं मिळतील तुला. त्यात काय एवढं? पण स्वाभिमान महत्वाचा आहे. सर, माझी लायकी काढली हो. मी काय उत्तर देऊ तिला? अरे शीलाताई, दीडशानी लोक असतात ना, यांना त्यांच्या भाषेतच उत्तर द्यायला लागतंय. बरोबर आहे शीलाताई. तुम्ही फक्त त्यांचा पत्ता सांगा. नाहीतर काय, तिच्या घरी जाऊन तिला सांगू. काय डोक्यावर पडले की ती बाई पुस्तकं बिस्तकं का फेकते? मग तिचं चुकलंय तर आपण तिला समजावू ना. ओ काका, ते तुमच्या जमान्यात समजायचं वगैरे. आता ना तिला शिवाने अशी सनकन दिली ना तरच कळेल तिला. मग काय? मला काय वाटतं माहितीये का, एक काम करूया आपण, तिला धरूया आणि तिला वर्गात आणून बसूया सरांसमोर. काय ना सर बरोबर शिकवतील. पांचट काहीतरी. अरे त्याच्यापेक्षा आपण तिच्या नवऱ्याला सांगूया ना. नाही, आपल्याकडे कमाल आयडिया आहे. हे तू एक काम कर, उद्या ना तिच्या घरी जा आणि तिचे सगळे कपडे ना टराटर फाडून टाक आणि तिला सांग, शिट यार, धुताना फाटले. काय तू तुझी काय सांगतोयस ना करायला, त्याच्याने त्या बाईला अद्दल नाही घडणार आहे. त्यात तो दोघींमध्ये भांडणच वाढती. तुम्हाला त्या बाईला अद्दल घडवायची की नाही? मग काहीतरी वेगळा उपाय सांगायला पाहिजे ना. ह्यांनी जे काय सांगितले त्यांनी भांडण वाढणार. मग काहीतरी उगाच काहीतरी असं केलं पाहिजे की तिला तिच्या केलेल्या गोष्टीचा पश्चाताप झाला पाहिजे, तिला लाज वाटायला पाहिजे. असा काहीतरी उपाय शोधून काढला पाहिजे. सर, माझ्या सुपीक डोक्यातनं एक माइंड ब्लोईंग आयडिया आहे असं मला वाटतं. भाई सांग तर खरं, मग ठरवू आपण. हे आपण करूया. हा? तिला अद्दली घडेल आणि तिला पश्चाताप होईल, है ना? हा वापरलाय. वा, चांगली तयारी सुरू आहे. म्हणजे काय, माझ्या बहिणीचं लग्न आहे, मग मी तयार नाही होणार तर कोण होणार? हो, म्हणजे तुम्ही मुलीकडचे का? हो, म्हणजे असं नाहीये काही. असंच आहे. आता बोलला ना, माझ्या बहिणीची एंगेजमेंट आहे, माझं असं आहे. अच्छा, म्हणजे तसं आहे तर मग मी मुलाकडनं आहे आणि आम्ही आमची तयारी छान करू, कळलं का? बरं, एंगेजमेंट आहे तर आमची खातिरदारी, मानपान सगळं नीट झालं पाहिजे. आमच्याशी जरा अदबीने वागलं पाहिजे. अवश्य अवश्य, तुमचं मानपान तर आम्ही करणारच, पण काय आमच्या मुलीची खातिरदारी तुम्ही घेतली पाहिजे. तिला जर काही झालं तर याद राखा. काय काय भारी मजा येईल ना. मला हे खूप आवडतं माहितीये का. आता लग्न आहे ना आपल्या घरात, तर सगळं प्रसन्न आहे बघ, सगळे आनंदी आहेत, वातावरण असं छान आहे एकदम.
खरंय आशू, मला तर काही कळतच नाही अरे. म्हणजे मी नेमकी कुठे मदत करू? घरात सगळी मदत करायची, रॉकीचं सगळं घ्यायचंय, बापरे काय काय करायचंय मला. आपल्याकडे खूप जण आहेत, सो इथे लक्ष असं काही द्यायलाच पाहिजे असं नाही. तू रॉकीकडे जाऊ शकते, त्याच्या जवळ थांब जरा, त्यालाही बरं वाटेल. हो का? तुला एक सांगू का? काय सांगायचं? माझा ना नवरा आहे एक, जो खूप समजूतदार आहे अरे. अच्छा, मला तो एवढा आवडतो ना, असं वाटतं परत लग्न करावं त्याचं. असं वाटतं तुला परत लग्न करा? ओके यार, काय आहे, तुझा नवरा आहे ना तुझा एक, त्याची जी बहीण आहे तिची एंगेजमेंट आहे, तिची एंगेजमेंट झाली की डायरेक्ट आपण लग्न करू. चालेल ना? तू ना जरा छान मस्तपैकी मला लग्नासाठी विचार, मग मी विचार करीन आणि मग तुला सांगेन लग्न करायचं की नाही. अच्छा अच्छा अच्छा, मी विचारल्यावर तो विचार करणार आणि मग सांगणार. ओके चालेल. एकदम वेगळीच शिवा दिसते मला इथे. ही आहे खुश शिवा, खुश शिवा आणि नेहमी अशीच असणार आहे. चालेल मला. यार मला खूप भारी वाटतं. मलाही खूप भारी वाटते. ऐका ना, काय आपण हे करायलाच पाहिजे का? थांबा. म्या काय म्हणते, त्या बाईला जर राग आला ना तर माझं काम जाईल. अरे मग एक मिनिट, जाऊ दे काम, एवढं कशाला घाबरताय? ती बाई आहे ना, सगळ्या बायकांना सांगून ना माझी बदनामी करेल. अरे एक मिनिट, हे बघा, तुम्हाला कळतंय का? तुम्ही आत्ता जर आवाज नाही उठवला ना तर हे नेहमी सहन करावं लागेल. चालणार आहे का? हा, सहन कराल एवढं रोज? नाही नाही, म्या नाही सहन करणार. मग झालं तर. हे बघा, स्वाभिमान महत्वाचा आहे. तुम्ही प्रामाणिकपणे काम करताय की नाही? करताय ना? मग त्या एवढं का बोलले तुम्हाला? मी ना आता फक्त अद्दल घडवते त्यांना, बाकी काही नाही, टेन्शन घेऊ नका. मग तर कोणीच असेल, है ना? तुम्ही रेडी आहात ना आता? एक नंबर. सगळे आता तयार आहेत. तयार म्हणजे काय? आणि मी जे काय सांगितलंय ते लक्षात आहे ना? म्हणजे काय? काय रे? ओघा बोललो लक्षात. ही गाडी एका ए पागल, दिसत नाही का समोरून कार येते ती? कोण आहात तुम्ही? सांगतो कूल. आधी बाहेर या, बाहेर या. अमीन, अरे कोण आहात तुम्ही? कशाला त्रास देताय? ओ ताई, त्रास तर तुम्ही देताय आमच्या शीला ताईंना. बाहेर या, चला. ए कोण आहात रे तुम्ही? परत तोच प्रश्न. शीला, हिला सांग आपण कोण आहोत प्लीज. शीला, कोण माणसं आहे ती? काय चाललंय? आणि काय जत्रा भरली आहे? जत्रा? जत्रा काय जत्रा? लवकर बाजू लावा, नाहीतर मी. नाहीतर काय? काय करायचं ते कर, आम्ही काय सरकणार नाही. का त्रास देताय मला? मी सांगते, सगळं सांगते, पण आधी मला सांगा की आपल्या देशात खूप मोठमोठी माणसं होऊन गेली ना, जे म्हणाले शिक्षण खूप गरजेचं आहे, शिक्षणाने समाजाचा विकास होतो, बरोबर? काय हवंय तुम्हाला? सांगते, पण तुम्ही सांगा ना आधी, शिक्षणाने समाजाचा विकास होतो का नाही? होतो. मग तुम्ही एवढे शिकलेले आहात, तुम्ही का आमच्या शीलाताईंना शिक्षणावरनं बोलताय? कारण ना तुमची लायकीच ती आहे. शिक्षण करताय म्हणजे आमच्या डोक्यावर बसायचं नाही आणि स्वतःची जागा विसरायची नाही, लक्षात ठेव जरा. आणि काय ग, काय लायकी आहे रे तुमची? लायकी नाही काढायची हा, माझी नाही ह्यांची. आम्ही गरीब आहोत, लाचार नाही, कळलं ना? तुमच्या लक्षात यावं म्हणून सांगते, तुम्ही काय माझे मालक नाही. मी फक्त तुमच्याकडे काम करते. आणि हो, देश कवाचा स्वतंत्र झालाय. तुमच्याकडे जर नागरिक शास्त्राचं पुस्तक असेल ना तर ते उघडा आणि वाचा.
15 ऑगस्ट 1947 इंडिपेंडेन्स डे. यू आर राईट. हे बघा तुमचं हे काम आहे ना गेला खड्ड्यात. म्या नाही करत तुमच्याकडे काम. ए मलाही गरज नाही आहे तुझी. मी पण बघते ना तुला कुठे आणि कशी नोकरी मिळते ती. मग शिकत बस काय शिकायचंय ते. शिक्षण करून मोठे झेंडेच लावणार आहे ना जशी काही. मला नाहीच कळतं ना आम्ही काय बोलतोय ते. नाही ठीक आहे हरकत नाही. आम्ही इंग्लिशमध्ये काहीतरी लिहून आणलंय ते जरा वाचा तुम्ही. मग तुम्हाला कळेल की आम्ही काय शिकलोय आणि तुम्ही कुठल्या गोष्टीला सपोर्ट करायला पाहिजे. बाजूला हो सगळे नाही तर पोलिसांना तक्रार करेन मी. हा कराय हे असं नाही ऐकणारे. तुम्ही आपलं काम करा. हे लावा ते लावा. काय चाललंय हे सगळं. तुला तरी इंग्लिश मध्ये कळत नसेल ना तर मराठीत सांगू. The purpose of education is to turn mirrors into windows. Education is what remains after one has forgotten what one has learned in school. Education is the movement of darkness to light. सॉरी शिला, खरंच चुकलं माझं. मी तुला नवीन पुस्तकं घेऊन दे प्रॉमिस. आणि तुम्हा सगळ्यांना थँक्यू. तुमच्यामुळे मला शिक्षणाचं महत्त्व कळलंय. शिक्षणाने ज्ञान वाढायला हवं, गुरमी नाही. आज ना उद्या माझ्या मुलांवर पण हा परिणाम होऊ शकतो. सो सगळ्यांना थँक्यू आणि सॉरी सुद्धा. अगं ताई सॉरी नका पण मला फक्त माझा रिस्पेक्ट हवा होता. अगं तो तुला मिळालाच आहे आणि तुझी नोकरी सुद्धा. काय मिशन कंप्लीट भाई लोग. अरे कडक. होय होय मला माझं काम बी मिळालंय आणि रिस्पेक्ट बी मिळालंय ते बी शिवामुळं. ही पण छान दिसतेय. काकू तुम्ही असं काय करताय. सगळ्या कलर्सला म्हणतायत की हा छान दिसतोय हा छान दिसतोय हा छान दिसतोय. आई पण म्हणून गेली की सगळे कलर छान दिसतात. मला ना आता खूप कन्फ्युजन होतंय. तुम्ही प्लीज माझी हेल्प करा. अगं गोडूबाई तू एवढी सुंदर आहेस दिसायला. सगळेच रंग खोलून दिसतात तुझ्यावर. आता यात आमची काय चूक आहे. चला 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 पटापट चहा घ्या बरं. काम नंतर कर. मी थोड्या वेळाने घेते. भाऊजींना चहा दिला. हो दिला, त्यांच्या रूम मध्ये नेऊन दिला. आल्यापासून डोकं धरून दिसते. लवकर बरं वाटू दे त्यांना. हो ना मी मगाशी भेटायला गेले ना तेव्हा पण म्हणत होते की अजूनही बॉडीमध्ये अशी कणकण आहे. तिकडे एवढी कामं केली आणि मग रात्रभर ट्रॅव्हल केलं का माझ्या एंगेजमेंटची तयारी करायची. काय लक्ष्मण भाऊजींना एवढी घाई कळत नाहीये मला. अगं लग्न म्हटल्यावर घाई आलीच ना. संपला इकडे. काय झालं इकडे ये. डोळे बंद कर. कर आणि हात पुढे कर. हे तुझ्यासाठी. काय हे ओपन कर. वाव नथ आहे नाही. हो आवडली. ताई मी पहिल्यांदा नथ घालणार आहे. किती सुंदर आहे हे. आईने माझ्या लग्नात खूप प्रेमाने माझ्यासाठी केली होती. आता ही नथ तुझी. ए नाही ताई हे घे तुझी नथ आहे तुझ्याकडेच. ए नाही हा
ठेवायची. हे बघ, तुला मी किती ओरडले, किती रागवलं ना, तरी तू माझी लहान बहीण आहेस. त्यामुळे तू घातली काय आणि मी घातली काय सेमच. बरं आई, काही दुसरी कामं असतील तर सांग, मी पटकन आवरून घेते. नाही, काही नाही. खूप आवडली मला. खुश. एक बरोबर ताई, त्यांची हेल्प राहू दे, तू माझी हेल्प कर ना. काय झालं? अगं सांग, काकू आणि आई म्हणतात की माझ्यावर ना सगळेच रंग छान दिसेल, पण मला कळतच नाहीये. मला ना एक साडी चूज करायची जी माझ्यावर खूप खूप भारी दिसेल. आणि ती खूप भारी दिसते. आई आणि काकू ना सेम असंच करतात. माझ्या लग्नात पण असंच केलं होतं. चल, माझा चॉईस चांगला आहे, मी तुला दाखवते. इकडे बघूया. काकू काकू आता कसं वाटतंय? मला बरं वाटतंय. तुम्हाला सांग, खाली सगळी तयारी झाली आहे ना? हो, सगळी तयारी झाली, काही काळजी करू नका. काही करायचं असेल तर मला जायला. तुम्ही अजिबात यायचं नाहीये बाहेर, पूर्ण आराम करा. आणि आता एंगेजमेंट आहे ना, तेव्हा तसंही तुम्ही खूप धावपळ करणार आहात, त्यामुळे आता बाहेर यायचं नाही, आराम करा. बरं बाई, तू म्हणतेस तर मी करतो आराम. हा, बरं, मी काय म्हणते की म्हणजे आपल्याकडे बराच वेळ आहे ना अजून, मग आपण एंगेजमेंट थोडी पुढे सरकवूया का, पोस्टपोन करूया? एंगेजमेंट पोस्टपोन करायची माझ्या तब्येतीमुळे? हे बघ, मी व्यवस्थित ठीक होईल. हा, हो, पण ताई आणि भाऊ पण म्हणत होते, म्हणून म्हटलं तुम्हाला एकदा विचारते. काय भाऊ म्हणत होते? पोस्टपोन करूया म्हणून? काय तू पण संपदाचा उत्साह बघितलायस ना? हा, आणि तू काही काळजी करू नकोस. तिचा आता जेवढा उत्साह आहे ना, त्याच्या चौपट माझा उत्साह असेल बघ. मी एकदम ठणठणीत बरा झालेला असेल. बरं व्हायचंच आहे. आली. ये इकडे, ये इथे बस. ये. जा बाबांजवळ बस. काय झालं तुला एकदम? हा, बाबा, मी तुमच्याशिवाय एंगेजमेंट करणार नाही हं. आणि अंगठी पण घालणारच नाही. मी घालूही देणार नाही तुला, कळलं? तू खुश आहेस ना? हो. तुम्ही? आम्ही दोघे तर खूप खुश आहोत. हो. कशी चालली आहे तुझी तयारी? तयारी एकदम छान. बाबा, ही बघा, ही साडी आम्ही फायनल करतोय. आता आई मला म्हणत होती की सगळ्याच साड्या छान दिसतात. तुम्ही सांगा ना आता, ही ओके आहे? ही तर सुंदर आहे. नक्की? छान दिसेल तुला. अहो, आपलं चिमणं पाखरू आता मोठं झालंय ना, एंगेजमेंट करते. झालंय तर खरं मोठं. असंच करायची ना लहानपणी शाळेत जायची तेव्हा. शाळेचा ड्रेस छान दिसतोय का आई बाबा? जोपर्यंत उत्तर नाही द्यायचो ना, तोपर्यंत तयार नाही व्हायची. छान दिसशील तू. शांताबाई, गाठ व्यवस्थित मारा हा, ती नंतर सुटायला नको. येणाऱ्या पाहुण्यांना गिफ्ट द्यायचं ना आपल्याला. तुम्ही नका काळजी करू ताई. इतकं व्यवस्थित अशी गाठ बांधते ना की काही पडणार नाही. आणि आपल्या ज्या बायका येतील ना, त्या पण अगदी खुश होऊन जातील बघा. आणि हे काम झालं का दुसरं काही काम असेल तर ते पण सांगा, म्हणजे ते पण पटापट आवरून टाकते मी. वा, उत्साह भारी दिसतोय. अहो बर, असायला नको. आपल्या घरातलं कार्य आहे आणि एवढं मोठं कार्य आहे म्हटल्यावर. आपल्या घरातलं नाही म्हणजे माफ करा, म्हणजे तुम्ही सगळे इतका जीव लावता की नाही मला, का आपल्या घरातलं असं निघून गेलं पटकन तोंडात. ओ, काही हरकत नाही. आणि शिवानं मला जीवदानच दिलंय हो. या असं नशीब मिळणं लई अवघड असतं बघा. नाही तर याआधी काय होतं. काय शांताबाई, याआधी काय?
काय सांगायचं तुम्हाला सीताई, नवरा होता पण तो नावालाच होता. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं त्या गाव जीवनात विषबाधा झाली आणि गेला. नवरा गेला, म्हटलं चला आता पोरं आहेत, पोरांकडं बघून पुढचं आयुष्य काढायचं, त्यांच्यासाठी कोण उभं राहणार. म्हणून अख्खा आयुष्य त्या पोरांसाठी मरमराट केली. आणि काय झालं, पोरं सुद्धा उलट्या काळजाची निघाली, आईकडं बघत सुद्धा नाही, ती जिवंत आहे का मेली आहे. आणि मग मला तुमची शिवा भेटली बघा. आणि शिवा भेटली तर म्हणजे असं ते एखादा चमत्कारच झाल्यासारखा झालं ना. तिनं मला डोक्यावर छप्पर दिलं, 2 वेळच्या जेवणाची सोय केली. तिचे तर मी पाय धुवून प्यायले ना तरी कमीच आहे. अहो माझं भाग्यच आहे की मला तुमच्या सगळ्यांची सेवा करायला मिळते. म्हणून म्हटलं आपलं घर असं. हो काही हरकत नाही शांताबाई, तुमचंच घर आहे. चटा बांधते, दुसरी कामं पण करता येतील. ही नेहमी चांगलं बोलते, चांगलं वागते, तरी का कोणास ठाऊक माझ्या मनात हिच्याबद्दल शंका आहेच. ए भाऊ आता चालू कर. चालू करू? बाजूला बघ. फुलं लाव सगळीकडे, फुलं लाव. आला तर ना एवढं. थांब जरा तू. ए रॉक्या ऐक, तुला काय पाहिजे कसं पाहिजे ते सगळं नीट सांगा. तुझ्यासाठी चाललंय सगळं. हा बॅटऱ्या उठ आणि कामाला लागतं. बसलाय नंतर उठतो ना, इतकं काम केलंय आता जरा दम खातो. त्याने काम केलं. अगं मकासपासून हा आम्हाला ऑर्डर होतो, आम्ही सगळं काम करतोय. अरे काम करतो एवढं भांडण करून काय दम नाही लागत का? बस खाली. खरोखर दमलात ना आता? ऐकत नाही तुम्ही माझं. मी म्हणत होतो मी काहीतरी मदत करतो यांना, पण कुणीच ऐकत नाही यार. थांबा थंड घ्या नवरदेव, आज नाही काम करायचं, आज आराम. तुला कळतंय का तुझा साखरपुडा आहे, तू करणार आहेस लग्न. माझं तर पाठ झालं, त्याला त्याचं लग्न नाही, सारखं तेच सांगू नको. तू का बोलतोय? अरे मी तू का मध्ये बोलतो? ए शिवा, अगं ते जिजू आहे, असं नको. काय अगं जिजू आहेत ते, जिजूशी नीट बोल. इथिक्स. तुम्हाला कळतंय का तो तुमचा जिजू असण्याआधी माझा नवरा आहे का? आठवण करून देऊ तुम्हाला. ए आई कसली आठवण करते, त्यांना धमकी देतोस तू. 1 मिनिट. इथे काय केलं आणि काय चाललंय? आम्ही काय हा बावळट हा म्हणतोय की तू जिजूला घाबरवते, आणि जिजूचे इथं जे आले तर घरी काय आला असतील. हो ना, अगदी असा विचार करूनच ना असं रडायला येतं. बिचारे जिजू, कसं होत असेल हो तुमचं, कसं सहन करता जिजू. काय सांगू तुम्हाला, आता लग्नानंतर होतं असं अगदीच. हो का? रॉकी, आमची संपदाही काही कमी नाही आहे बरं का, तुम्ही सांभाळून जरा. खरंच लग्नानंतर सगळं बदलतं. अरे बाबा तू आधी साखरपुडा कर ना, मग लग्नात आपण बोलू. काय घाई लागले काय आणि माहिती. भाई रॉकी, जर का लग्नानंतर काही त्रास झाला तर डायरेक्ट इथे गॅरेज वर यायचं. काय मी कसं आलं? मस्करी करू नका, मी सहज विचारलं होतं. बरं जोक सपाळ. लग्न झालं की पुरुषाचं आयुष्य बदलतं, नवीन आयुष्य मिळतं. आधीचं आयुष्य वेगळं आणि आता हे आयुष्य वेगळं, नवीन जन्म झाल्यासारखंच असतं. एक मिनिट जिजू, नवीन जन्म म्हणजे लग्नानंतरच मरण येतं ना, मग परत पहिल्यापासून सगळं शिकायचं. एक मिनिट रॉकी भाई, म्हणजे तुझं पण मरण येणार भावा. काय होणार रे भाई? काही नको बोलू आणि तू नको लोड घेऊ रे, पण परत नवीन जन्म सुद्धा होणार तुझा बघ. पण माझं काय कॉफी. थँक्यू. कशी झाली आहे सर कॉफी? अप्रतिम. इंटरव्ह्यूच्या दिवशी जर तुझ्या हातची कॉफी दिली असतीस तर लगेच सिलेक्ट झाली असतीस. फक्त कॉफीच नाही सर, माझ्या हातच्या जेवणाला पण तेवढीच चव आहे. आवडेल तुम्हाला. मग तर एक दिवस नक्कीच जेवणाचा बेत करायला हवा. मला खात्री आहे की तुझ्या हातच्या जेवणाला नक्कीच चांगली चव असणार. तुम्ही हे जे तोंड भरून कौतुक करताय ना सर, एवढं कौतुक कोणीच माझं कधी केलं नाही. ना माझ्या नवऱ्याला कधी माझी किंमत कळली, ना माझ्या घरच्यांना.
मला आहे. हा मला आहे दिव्या तुझी किंमत. मला तुझ्या हातचं जेवण बनवून खाऊ घाल ना. दिव्या, काय चाललंय? चंदन सर, हा माझा नवरा चंदन. अच्छा, तर तू आहेस चंदन. चंदन का आलायस इकडे? मी सांगितलं ना मला नाही राहायचंय तुझ्यासोबत. जगू दे ना मला शांतपणे. जा तू इथून. एक मिनिट दिव्या, बाहेर ये, मला बोलायचं आहे तुझ्याशी. दिव्या, एनी प्रॉब्लेम? सर, हा असंच मला त्रास देत असतो. काय रे? आता तुला इथून जे काही बोलायचं आहे ते डायरेक्ट वकिलाशीच बोलायचं. आणि या वस्तीतला रस्ताही आपल्या मेमरीमधून डिलीट करायचा. नाही तर याच्यानंतरची पुढची भेट डायरेक्ट कोर्टात होईल. आणि जर तरी नाही सुधारला तर हॉस्पिटल. बाई समजून फायदा घेतो का रे तिचा? चल निघ. गेट आउट. अगं तू कशाला आणलं? एवढी काम करत होतीस ना, घेतलं असतं आम्ही. अगं असू दे ग, सगळे निवांत गप्पा मारत बसल्यात. आणलं काय बिघडलं? आज किती दिवसांनी आपण सगळे एकत्र जेवलो. एवढं छान वाटलं ना मला. बरं, काकू शांत झाली का? म्हणजे खूप टेन्शन मध्ये होती. हो ना, तिला खूप टेन्शन आलेलं. कारण एवढी सगळी कामं आणि वेळ कमी. पण सगळ्यांनी काही ना काही कामं वाटून घेतली. त्यामुळे आता मॅडम एकदम टेन्शन फ्री झाल्यात. आता बसली आहे नवऱ्याची सेवा करत. पण तिला सांग उद्या की फक्त संपदाला तयार कर, बाकी सगळं आम्ही बघून घेतो. काय भाऊ? बरं, रॉकी कसं येणार आहे उद्या? काही बोलणं झालंय का? गाडी पाठवायचं म्हणून त्या पाना गँग बरोबर. हा, हे बघ आशू, उद्या सामानासाठी आपल्याला एक गाडी पाठवायचीच आहे. पण तू रॉकीसाठी वेगळी गाडी पाठव, छान डेकोरेट करू. चालेल. मला काय वाटतं, आणि राकेश असा एकटा कसा येईल? म्हणजे त्याच्याबरोबर कोणीतरी हवं ना. शिवा गेली तर त्याची बहीण म्हणून. हा, बरोबर बोलताय दिया. हो, एकदम एकदम परफेक्ट म्हणालात तुम्ही. वहिनी, म्हणजे तो खूप लाजतो ना, तर तूच त्याला घेऊन ये ना. हो हो, मस्त आहे. शिवा, ऐकलीस ना मॅडमची ऑर्डर? घेऊन यायचं जाऊन. काहीतरी महत्वाचं बोलतोय ना. हा, बोल तू, बोल तू. बोला बोला, ऐकते बोला. असं बोलतायत मॅडम. बोल बोल. मी जस्ट असं सजेस्ट करतेय की बाईक वरूनच आणते का ग त्याला? हे नाही हं, आपल्या घरी कार्यक्रम आहे. तो बाईकने वगैरे नाही, गाडीनेच ये. मला असं वाटतं येऊ दे बाईकनी. चांगली एंट्री होईल ना त्याची. हा, मज्जा येईल. हो, एकदम असं हिरोईक मोमेंट पण होईल. आणि आपण गाडी पण छान सजवूयात ना उद्या. बरं बरं, घेऊन येते, काही हरकत नाही. जशी आपली मर्जी मॅडम. आणखी काही? नाही नाही, मॅडमची एवढी इच्छा आहे तर आणते. हो, आणणार ना. अरे झालं ना, फायनल झालं का तुमचं? आता लवकर झोपा, कारण सकाळी लवकर उठा. रात्रभर जागी राहशील उद्याच्या एक्साइटमेंट मध्ये. नाही, मी आता फक्त एक फोन करेन. फोन गेला की संपली गंमत. किट्टू डार्लिंग, दमलेली दिसतेस का? खूप दमले मी. केवढी कामं केलेत. उद्या पण बरीच कामं आहेत. पण मला नवल वाटतंय तुला एवढं खुश बघून. काय विचार, काय पार्टी वगैरे बदलायची नाही ना? घरातल्यांना दाखवण्यासाठी ना करावं लागतं हे सगळं. आणि तसंही तिचं आता लग्न होणार आहे. लवकरच घराच्या बाहेर जाणार आहे ती. मग थोडंसं केलं तिच्यासाठी तर काय फरक पडतोय? नाही, चांगलंच आहे. माझं काहीच म्हणणं नाहीये. तुझं काही म्हणणं नसलं ना तरी तुझ्या बोलण्याचा रोख कळतोय मला. हे बघ, मला एवढंच म्हणायचं आहे की आता आणखीन एक जवळ या घरात येणार आहे, तेव्हा सगळे त्यालाच मान देत आहेत, त्याचेच लाड करतायत.
असं नको दिसायला ना. घरातला मोठा जावई म्हणून माझा मान मला मिळणार आहे की नाही? तुझ्या डोक्यात काही सुरू आहे का? नाही असेल ना तर आत्ताच थांबव हं. मला कशातच काहीच गोंधळ नको. केटू डार्लिंग, तेवढं कळतंय का मला? सगळं सुरळीत चालू असताना आपण उगाच कशाला गोंधळ घाला, नाही का? हो ना, मग झोप आता आणि मला पण झोपू दे. हो. हॅलो, हां बोला बोला. हो मिस सकाराम. हो होईल काम. पैसे मजबूत लागतील ना? 10 लाख रुपये. तुम्ही आता फक्त जागा आणि वेळ सांगा. ठीक आहे, होईल काम. तुम्ही फक्त फोटो टाका. पोरी, तुझा गेम खल्लास. उद्या तुझा शेवटचा दिवस.